नागपुरात सलग दुसऱ्या दिवशी एलपीजीच्या किमतीतही वाढ झाली। एलपीजीच्या किमतीमध्ये दुसऱ्या दिवशी 5 रुपयांची वाढ झाली। अमेरिका इराण युद्धाचा फटका एलपीजी आयातीला बसत असून गो गॅस पंपावर एलपीजीचा पुरवठा मर्यादित। नागपुरात एलपीजीचा दर 64 रुपये 98 पैशांवरून 59 रुपये 93 पैशांवर पोहोचलेला आहे। तर एलपीजी दरवाढ झाल्याने प्रवासी वाहतुकीच्या दरात वाढ। उधर जो रेट होता 59 होता आणि आता एकदम काल अचानकपणे भाव वाढले। 65 होता काल आणि आज पुन्हा 70 रुपयापर्यंत पोहोचलेला आहे। आणि आम्ही जो भाडा करतो आहे तो आम्हाला आजही 10 रुपये 20 रुपयामध्ये भाडा मिळते। इस्रायल युद्धामुळे आम्ही ना काय केलं गरीब जनतेनं, आता सांगा तुम्ही त्याच्यावरती तुम्ही टॅक्स कमी करू शकून आणि तुम्ही टॅक्स कमी करून शानी ज्या एलपीजीवर जो तुम्ही टॅक्स लावता तो टॅक्स कम करून शानी आम्हाला जो रेट होता पुराणा त्याच रेटमध्ये देण्यात यावे हे आमचे आपणास निवेदन करतो आहे। पेट्रोल डिझेल विक्रेत्यांना युद्धाचा मोठा फटका बसलाय। ॲडव्हान्स पेमेंट शिवाय कंपन्यांकडून इंधन पुरवठा नाही। पुण्यातील पेट्रोल पंप मालक श्रीकांत शिरोळे यांनी ही माहिती दिलेली आहे। युद्धाचे वेगवेगळे परिणाम आपल्याला बघायला मिळतात। त्याचाच परिणाम जो आहे तो पेट्रोल डिझेल या गोष्टीवरती देखील झालेला आहे। काय नेमके बदल झालेत, काय परिणाम जाणवतोय, काय नव्या सूचना दिल्या गेलेल्या आहेत? नाही, असं या पेट्रोलियम व्यवसायामध्ये अनिश्चितता आलेली आहे। कारण मेजर आपला जो इम्पोर्ट होता हा या सगळ्या आखाती प्रदेशातून होता। तिचंच आता युद्ध पेटल्यामुळे तिथली परिस्थिती एवढी अनसर्टनिटी झालेली आहे। त्यामुळे त्याचा उद्या आपल्याकडे काय परिणाम होणार हे सांगता येत नाही। पूर्वीच्या काळामध्ये डीलरला अनेक प्रकारची कन्सेशन कंपनी सवलती देत होत्या की तुम्ही माल आल्यानंतर तुमच्या त्याला मी लोड म्हणतो, तो लोड तुमच्या साईटवरती आला की तुम्ही डी डी दिला तरी चालायचा, किंवा काही डीलरला तुम्ही डी डी कंपनीच्या ऑफिसमध्ये आणून द्या मग लोड मिळायचा। नंतर मध्यंतरी सेल वाढला पाहिजे म्हणून सगळ्या कंपन्यांनी आपापल्या स्पर्धेमुळे आम्हाला 3-3, 4-4, 5-5, 8-8 दिवसाचं क्रेडिट मिळत होतं की तुम्ही माल घेऊन जा आणि नंतर 8 दिवसांनी पेमेंट करा। पण परवा दिवशी कंपनीकडनं आम्हाला सगळ्यांना असं पत्र आलं आहे, मी तुम्हाला वाचून दाखवतो। त्या पत्रामध्ये असं म्हटलेलं आहे, क्रेडिट लिमिट ऑफ द ऑल डीलर हॅज बीन रिड्यूस टू 0 ॲज पर मॅनेजमेंट डिसिजन। हेन्स ऑल द डीलर्स आर रिक्वेस्टेड टू डू ॲडव्हान्स पेमेंट फॉर द लोड। लोड म्हणजे जो माल तुम्ही मागवता त्याला आमच्या भाषेत लोड म्हणतात। पेट्रोल डिझेल असेल, पेट्रोल असेल, आणि तो त्या पेट्रोलचं साईट आहे ज्या ठिकाणी पेट्रोल पंप आहे त्याच्यावरती त्याचा सेल अवलंबून आहे। कुठे ग्रामीण भागामध्ये 4,000 लिटर होतो, शहरामध्ये 40,000 लिटर होतो पर डे सेल, इतका सेल होऊ शकतो। त्याच्यामुळे त्या प्रमाणामध्ये आता पैसे अगोदर भरावे लागणार आहे। याचा अर्थ असा आहे की उद्या आम्ही पैसे घेऊन गेलो, त्यांच्याकडे माल असेल तर देतील, नसेल तर नाही म्हणून सांगतील। ही अनिश्चितता या धंद्यामध्ये आलेली। पुण्यामध्ये 110 पेट्रोल पंप आहेत, त्या प्रत्येक पंपाचा धंदा वेगळा आहे, कमिशन सगळ्यांना सारखंच आहे। त्यामुळे प्रत्येक ज्या ज्या ठिकाणचं पाहिलं त्याच्यामध्ये कोट्यवधी रुपयाचा फरक पडू शकतो, कोट्यवधी रुपयाचा फरक पडतो। व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदीकर समित ज्ञानेश्वर चौतमल, पुढारी न्यूज, पुणे।